आज आपण भडंगचा चिवडा करणार आहोत, गावाकडच्या पद्धतीने साधा आणि सिंपल। ह्या भडंगला आहेत ना, ह्या गरम करून घेऊया आपण। सारखं हलवायचं नाही तर खाली जळत येते। हे आता आपण उतरून घेऊया। तेल गरम झाले, त्याच्यात खोबऱ्याचे काप टाकून घेतले। ते पण असं सारखं हलवायचं। हे झालेले काढून याच्यात शेंगदाणे टाकते तळण्यासाठी। ते पण असं सारखं हलवत राहायचं 2 मिनिटासाठी। शेंगदाणे झालेले तर ते पण काढून घेऊया। तळलेलं खोबरं टाकून घ्यायचं। शेंगदाणे पण याच्यातच टाकून घ्यायचे। मक्याचे पोहे पण तळून घ्यायचे। हे पण असं सारखं हलवायचं, मग सगळीकडे तळलं जातं। तळले तर आता काढून घेऊया। मका पोहे तळून झालेले तर याच्यावर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। पण याच्यामध्ये टाकून द्यायचं। हे सगळं मिक्स करून घ्यायचं एकत्र। कढीपत्ता तळून घ्यायचा। हा पण असा कडक झाला पाहिजे म्हणून असा हलवत राहायचा। कढीपत्ता तळलेला आहे तो पण काढून घ्यायचा। तळलेला कढीपत्ता मंडईला टाकून घ्यायचा। कोथिंबीर पण तळून घ्यायची। कोथिंबीर काढून घ्यायची। तळलेली कोथिंबीर पण टाकून घ्यायची याच्यात। हिरव्या मिरच्या, लसूण आणि कच्चे जिरे हे थोडेसे जाडसर मिक्सरमधून वाटून घ्यायचे। थोडेसे जिरे टाकायचे। जी मिरची हे केली ना ती पण टाकून घ्यायची याच्यात। हळद टाकायची। मीठ लगेच टाकून घ्यायचं याच्यामध्ये। हा मसाला परतलेला आहे। हे एकत्र करायचं। लगेच मसाला पण टाकून द्यायचा।
हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यात उचून पिठी साखर टाकून घ्यायची. 2 चमचे पिठी साखर टाकलेली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठी साखर टाकू शकता. आपला हा साधा आणि सिंपल चिवडा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की करून पहा. शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.